नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर भगवान शंकरांनी डोक्यावरती चंद्र धारण का केलेला आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर सर्व देवांचे देव महादेव यांना आपण भोलेनाथ, महेश, महादेव, शिव, महाकाल या विविध नावांनी ओळखतो। तर भोलेनाथ हे नावाप्रमाणेच आपले साधे भोळे देव आहेत आणि त्यांना फक्त आपण फळे, फुले, पाणी किंवा बेलपत्र एवढं जरी अर्पण केलं ना तरी सुद्धा ते आपल्यावरती कृपा करत असतात आणि आपल्या सेवेने प्रसन्न होत असतात। तर आपल्या महादेवांनी डोक्यावरती चंद्र का धारण केलेला आहे याचं कारण मी तुम्हाला इथे सांगते। तर पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये अराजकता माजवली होती आणि त्यामुळे काय झालेलं होतं तर नर नारी किंवा देवदेवता असे सर्वजण त्यामुळे त्रस्त झालेले होते आणि राक्षसांपासून स्वर्गाचा राजा इंद्रही भयभीत झालेला होता। तर या राक्षसांनी सर्वांना एवढा त्रास दिलेला होता आणि तो त्रास असह्य झाल्यामुळे सर्व देव, देवी आणि ऋषी जगाचा पालनहार देव म्हणजे विष्णू आपले त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्या सर्वांनी मिळून राक्षसांच्या त्रासाबद्दल विष्णूंना मदतीचे साकडे घातले। यावेळी विष्णूंनी काय केलं तर देवतांना समुद्रमंथन करून अमृत प्राप्त करण्याचा सल्ला दिला होता। मात्र एकट्या देवताकडून समुद्रमंथन करणे शक्य नव्हते, त्यामुळे राक्षसांना सोबत घेऊन समुद्रमंथन करण्यात आले। देवतांना विष्णूने सांगितले की समुद्रमंथनातून मिळणारे अमृत प्यायल्याने तुम्ही सर्व देव अमर व्हाल, पण राक्षसांनी अमृत पिऊ नये याची काळजी मात्र घेतली पाहिजे आणि राक्षसांनी जर अमृत पिले तर ते सुद्धा अमरच होतील असे सांगितले। त्यानंतर देव आणि दानवांनी वासुकी नाग आणि मंदार पर्वताच्या मदतीने समुद्रमंथन केले आणि समुद्रमंथनातून 14 रत्ने, विष आणि अमृत मिळाले। तर त्यापैकी प्रथम विष आढळून आले। समुद्रमंथनातून निघालेले विष खूपच घातक होते आणि या विषामुळे सर्व जग नष्ट झाले असते। आता समुद्रमंथनातून जे घातक विष बाहेर पडले होते ते बाहेर आल्यानंतर देव आणि दानवांमध्ये एकच गोंधळ उडाला की ते विष कोण घेणार। तर त्यावेळी महादेवांनी तिन्ही लोकांच्या रक्षणासाठी विष प्राशन केले आणि विष प्राशन केल्यामुळे महादेवांच्या घशामध्ये जळजळ होऊ लागली आणि त्यांचे शरीर तापू लागले आणि ते पाहून देवी देवता व्याकुळ झाले आणि त्यांनी महादेवांना त्या वेदनेपासून आराम मिळावा म्हणून देवतांनी महादेवाला चंद्राला डोक्यावर धारण करण्याचा सल्ला दिला आणि चंद्र शीतलता देतो हे सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे महादेवाने डोक्यावर चंद्र धारण केला आणि नवग्रहांपैकी चंद्र हा शीतलता आणि शांतीचा कारक ग्रह आहे आणि कुंडलीत जर चंद्राची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीचे मन शांत राहते आणि मन शांत असेल तर सर्व सुख अनुभवले जाते आणि म्हणून शास्त्रात चंद्र शांत ठेवण्यासाठी उपाय सांगितलेले आहेत। तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करणे विशेष फलदायी असते आणि त्यामुळे सुख समृद्धी सोबतच शांती लाभते, सर्व संकटे दूर होतात आणि संपत्ती वाढते। त्याचप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे तो मनाच्या चंचलतेवरती सुद्धा नियंत्रण ठेवत असतो आणि आपल्या शरीरामध्ये कपाळावर 2 भुवयांच्या मध्ये चंद्राचे स्थान मानले जाते आणि महादेवांच्या डोक्यावरती चंद्र आणि कपाळावर अर्ध्या चंद्राचा टिळा त्यांचा योगी स्वभाव प्रकट करते। पुराणानुसार चंद्राची पूजा सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीचे रक्षण या संकटांपासून दूर करण्यासाठी केली जाते। तर अशा पद्धतीने महादेवांच्या डोक्यावरती चंद्र धारण केलेला आहे। शीतलतेचं प्रतीक म्हणून त्यांनी तो चंद्र इथे धारण केलेला आहे आणि तो कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतो। तर ही होती छोटीशी माहिती, महादेवांनी आपल्या डोक्यावरती चंद्र का धारण केलेला आहे। आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।